नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 30 जानेवारी आणि पहिल्यांदा ज्याही शेतकरीनं माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोकपट्टी देऊ. और जो भी व्यापारी को दुबई, श्रीलंका और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरीदी करना है, आप मुझसे संपर्क कर सकते हैं. ह्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर बाजार येथील काय परिस्थिती आहे, कसा बाजारभाव आहे आणि काय आवक आहे हे पाहणार आहात. आणि मी बाजारभाव डाऊन ट्रेंडला का गेलं आणि थोड्या दिवसामध्ये बाजारभाव कसा राहतील, आवक कसं राहील हे मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, मग त्यांना समजेल बाजारमध्ये माल कधी विक्री करायचं. नाहीतर तुम्ही मला संपर्क करू शकता, आम्ही तुम्हाला कॉलवर मार्गदर्शन करेल. आणि जे पण शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहात तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा बाजारभाव डाऊन ट्रेंडला काय गेलं मी त्याचं कारण सांगतो तुम्हाला. थोड्या दिवसापूर्वी खूप क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण आढळला होता. खूप गावामध्ये पाऊस पडलं, त्यामुळं माल डॅमेज होत आहे. जे 3 महिन्याचं कांदा आहे त्याला पाऊस चालत नाही, हे म्हणजे माल नासत आहे, त्याच्यामध्ये किटाणू तयार होत आहेत. त्यामुळं जे माल 10 दिवस टिकायचं ते 5-6 दिवसच टिकत आहे. आणि कसं ढगाळ वातावरण आहे सर्व जागी, संध्याकाळीच्या वेळी ढगाळ वातावरण आहे, थंडी आहे आणि दिवसा म्हणजे कडक ऊन आहे. ह्या कारणामुळं मालाला कोंब येत आहे, फास्ट माल डॅमेज होत आहे. आणि जर समजा माल तुम्ही शेतामधनं मार्केटमध्ये आणला तेव्हा व्यवस्थित असते, पण मार्केटमधनं दुसऱ्या मार्केटला जाजेपर्यंत मालाला कोंब येत आहे आणि माल खूप डॅमेज होत आहे. मला व्हिडिओ पण टाकलेत पुढच्या पार्टी की माल तिथं बघितल्यानंतर व्यवस्थित होतं, पण नंतर माल म्हणजे ओलं कच्च होत आहे म्हणून. त्या कारणामुळं मार्केट डाऊन ट्रेंडला सुरू आहे. तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये 20 रुपये 22 रुपयेपर्यंत बाजारभाव सोलापूर मार्केटला पाहिला असताल. त्यावेळेस जे बँगलोर मार्केट आहे 25 रुपयेपर्यंत होतं आणि जे हैदराबाद मार्केट होतं 22 रुपये 23 रुपयेपर्यंत हैदराबाद मार्केट होतं. तर आता जे सोलापूर मार्केट आहे 15 रुपयापर्यंत काय तर चालू आहे हायस्ट. मी तुम्हाला पुढं जे पण इन डिटेल आवक आणि बाजारभाव सांगतो. हैदराबाद मार्केट आता 16 रुपये 17 रुपये असा बाजारभाव चालू आहे. आणि जे बेंगलोर मार्केट आहे 17, 18, 19 असं बेंगलोरचं मार्केट चालू आहे. खूप डाऊन झालं आहे आणि त्याचा परिणाम सोलापूर मार्केटवर पण पडलाय. आणि तुम्हाला सांगतो डाऊन ट्रेंडचं कारण सांगितलं. आता पुढं 10-15 दिवसामध्ये बाजारभाव कसा राहतील याचं कारण सांगतो तुम्हाला. आता पुढल्या महिन्यामध्ये 15 तारखेपासून काय तर रमजानचा सण चालू होणार आहे मुस्लिम समाजाचं. तर त्यांचं जे पण व्यापारी आहेत मुस्लिम व्यापारी आहेत त्यांनी व्यवहार शक्यतो टाळतात किंवा करतच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मी जे पण व्यापारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली माझी, असं त्यांनी स्वतः सांगितले मला, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये सांगत आहे. आणि तुम्हाला सांगतो कांद्याच्या ह्या व्यवसायामध्ये शक्यतो 50 ते 60% व्यापारी मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामुळं मार्केटवर खूप मोठा परिणाम पडत आहे, हे पण कारण आहे. आणि पुढल्या महिन्यामध्ये शक्यतो बाजारभाव अजून डाऊन होतील, अजून 1-2 रुपये कमी होईल असा अंदाज आहे. मी तरी 5 तारखेपर्यंत तुम्हाला कन्फर्म रेट आणि आवकचं सांगतो. आता माझ्या अंदाजेनं आवक 300 ते 400 गाडीपर्यंत पुढच्या महिन्यामध्ये आवक राहील. आवकला काय परिणाम तेवढं होणार नाही, ते लेट पेरणीमुळं अजून आवक स्थिर राहील. त्यामुळं बाजारभाव पण शक्यता आहे की हायेस्ट 15 रुपयापर्यंत राहील आणि सरासरी म्हणलं तर 10 रुपये 11 रुपये 12 रुपये असं बाजारभाव पुढच्या महिन्यामध्ये राहतील. हे अंदाज आहे. कन्फर्म मी तुम्हाला पुढल्या महिन्यामध्ये 5-6 तारखेला 5-6 फेब्रुवारीला तुम्हाला व्हिडिओ टाकेन कन्फर्म करून. तर मार्केट डाऊन ट्रेंडला का गेलं त्याचं कारण, बाजारभाव पुढे कसं राहतील हे पण सांगितलं. आता तुम्हाला जे सोलापूर मार्केटचं बाजारभाव आहे आणि आवक आहे मी तुम्हाला सांगतो. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 300 गाडीची आवक झालेली आहे.
अजून पण जुनं माल शिल्लक आहे, 1-2 गाडी येत आहेत. तुम्हाला जे जुनं माल आहे त्याचा बाजारभाव तुम्ही जाणून घ्या. डॉलर साईज 11 रुपये ते 12 रुपये, मुकल साईज 8 रुपये ते 10 रुपये, मीडियम साईज 6 रुपये ते 8 रुपये, गोल्टा साईज 4 रुपये ते 6 रुपये आणि जे डॅमेज क्वालिटी माल आहे 1 रुपये ते 2 रुपये, ॲव्हरेज क्वालिटी माल 2 रुपये ते 5 रुपये आणि सुपर क्वालिटी माल 12 रुपये 13 रुपयापर्यंत असं जुन्या मालाचं जात आहे. अजून पण आता जुन्या मालाचं झालं, आता नवीन मालाचं तुम्ही आवक जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये 30 जानेवारी रोजी 300 गाडीपर्यंत आवक नवीन मालाची झालेली आहे. तर आता बाजारभाव तुम्ही जाणून घ्या. जे डॉलर साईज आहे त्याचं 13 रुपये ते 15 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे मुकल साईज आहे 11 रुपये ते 12 रुपये बाजारभाव पाहू शकता. जे मीडियम साईज आहे 9 रुपये ते 10 रुपये हे बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे. गोल्टा साईज 6 रुपये ते 8 रुपये, गोल्टी साईज 4 रुपये ते 6 रुपये असं गेलेलं आहे. जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे 1 रुपये ते 3 रुपये आणि जे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे 3 रुपये ते 6 रुपये 7 रुपये असा बाजारभाव आहे ॲव्हरेज क्वालिटी कांद्याचा. आणि जे सुपर क्वालिटी माल आहे 15-16 रुपये, 1-2 लॉट 17 रुपयापर्यंत गेलेले आहेत. तर असं सोलापूर मार्केटचं बाजारभाव होतं. एवढंच अपडेट होतं सोलापूर मार्केट व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.